नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं सहज इंग्लिश अकॅडमी या युट्यूब चॅनलवर स्वागत. या चॅनलवर मी फक्त इंग्लिश स्पीकिंगच्या रिलेटेडच फक्त मी व्हिडिओ अपलोड करत असतो. पहा, इंग्लिश स्पीकिंग मध्ये वाक्यरचना म्हणजे इंग्रजीच्या वाक्य कशी बनवायचे ह्याच्या ज्या का रचना त्या असतात. नंतर शब्दार्थ शब्दार्थ कसे असतात की एका शब्दाचे रिलेटेड, जसे की मोठा, फार मोठा, हे की नाही, प्रचंड मोठा, हे असे जे शब्द आहेत त्याच्या रिलेटेड मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये त्यांचा अर्थ काय होतो हेही सांगत असतो. नंतर आहे तिसरं म्हणजे काय की दररोजच्या वापरातल्या वाक्यरचना. बघा, माझा अजून एक चॅनल आहे, तो म्हणजे ग्रामरचा आहे. त्याच्यावर मी फक्त ग्रामर रिलेटेडच फक्त व्हिडिओ अपलोड करत असतो. बघा, चॅनलचं नाव आहे अतुल सर इंग्लिश क्लास. ह्याच्यावर जाऊन तुम्ही तुमचे ग्रामरचे कन्सेप्ट सगळे क्लिअर करून घेऊ शकता. एका लेक्चरमध्ये फक्त एकच कन्सेप्ट. बघा, येऊया आपल्या मेन मुद्द्याकडे. पहिली जी वाक्यरचना आहे, आज आहे आपलं रोजच्या वापरातल्या वाक्यरचना. थीम आहे ची गरज नाही, म्हणजे आपल्याला एखाद्या गोष्टीची गरज नाही त्याच्या रिलेटेड वाक्यरचना आहे. बघा, तुला निराश होण्याची गरज नाही. काय? तुला निराश होण्याची गरज नाही. वाक्यरचना लिहून घ्या. यू नीड नॉट डिस्पेअर. म्हणजे तुला निराश होण्याची गरज नाही, तुला भिण्याची गरज नाही. यू नीड नॉट फिअर. नंतर आहे तुला माझ्यासोबत येण्याची गरज नाही. तुला माझ्यासोबत येण्याची गरज नाही. यू नीड नॉट कम विथ मी. त्याच्यानंतर आहे तुला काळजी करण्याची गरज नाही. तुला काळजी करण्याची गरज नाही. यू नीड नॉट वरी. तुला इतकं उदार बनण्याची गरज नाही. तुला इतकं उदार म्हणजे खूप दानशूर बनण्याची गरज नाही. म्हणजे यू नीड नॉट बिकम सो जनरस. जनरस म्हणजे उदारवादी. तुला इतका स्वयंपाक करण्याची गरज नव्हती. आता इथपर्यंत होतं नाही, आता इथनं पुढे आहे नव्हती. ठीक आहे, तुला इतका स्वयंपाक करण्याची गरज नव्हती. आता इथं वाक्यरचना चेंज होईल. यू नीड नॉट हॅव कुक्ड सो मच. कुक सो मच म्हणजे तुला इतका स्वयंपाक करण्याची गरज नव्हती. पहा, त्यानंतर वाक्यरचना लिहून घ्या आणि ह्या पाठ करा वाक्यरचना. कारण की ह्याच्या आधी मी काय करायचं की तुम्हाला वेगवेगळ्या वाक्यरचना द्यायचो, ठीक आहे, त्यामुळे कन्फ्युजन व्हायचं. आता काय केलं की एकच थीम ठेवली, गरज नाही, आहे की नाही, गरज नव्हती. मग त्याच्या रिलेटेड तुम्हाला वाक्यरचना देणार, म्हणजे जेणेकरून तुम्हाला बोलताना किंवा आठवताना तुम्हाला त्याच्या रिलेटेड तुम्हाला दुसऱ्या वाक्यरचना पण आठवण येते. बघा, नंतर आहे तुला तिथे जाण्याची गरज नव्हती. तुला तिथे जाण्याची गरज नव्हती म्हणजे यू नीड नॉट हॅव गॉन देअर. नंतर आहे तुला मला उठवण्याची गरज नव्हती. तुला मला उठवण्याची गरज नव्हती. यू नीड नॉट हॅव woken मी अप. म्हणजे तुला मला उठवण्याची गरज नव्हती. त्याच्यानंतर आहे तू त्याला निमंत्रण देण्याची गरज नव्हती. तू त्याला निमंत्रण देण्याची गरज नव्हती. या यू नीड नॉट हॅव इन्व्हायटेड हिम. आता पुढची वाक्यरचना पहा, थोडं चेंज झालेलं आहे. वाक्यरचना चेंज झाल्या. आता तू सर्व टायर बदललेलं चांगलं राहील. म्हणजेच यू हॅड बेटर रिप्लेस
ऑल टाइम्स. ओके. त्याच्यानंतर आहे तो धूम्रपान सोडून दिलेलं चांगलं राहील. म्हणजे यू हॅड बेटर क्विट स्मोकिंग. त्यानंतरची पहा, तू मला सगळं सांगून दिलेलं जास्त चांगलं राहील. तू मला सगळं सांगून दिलेलं जास्त चांगलं राहील. म्हणजे यू हॅड बेटर टेल मी एव्हरीथिंग. त्यानंतरची वाक्यरचना पहा, तू पोलिसांना फोन केलेला चांगला राहील. तू पोलिसांना फोन केलेला चांगला राहील. यू हॅड बेटर रिंग द पोलीस. ओके. या वाक्यरचना सगळं तुमच्या रोजच्या वापरातल्या लिहून घ्या. सुरुवातीला थोडस पाठ करा, जोपर्यंत तुमच्या जिभेला वळण पडत नाही तोपर्यंत. ओके. व्हिडिओ पॉज करून हे सगळे वाक्यरचना लिहून घ्या. आणि माहिती जर या वाक्यरचना तुम्हाला व्यवस्थित वाटत असतील तर तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये या वाक्यरचना तुम्ही शेअर करा. तू आता इथून गेलेलं जास्त चांगलं राहील. आपण म्हणतो नाही, तू इथनं जा रे बाबा, जेवढं जाईल तेवढं तुझं चांगलं राहील, आहे की नाही. तू आता इथून गेलेलं जास्त चांगलं राहील. You had better go from here now. नंतर आहे किंमत कमी होण्याची शक्यता आहे. बघा वाक्यरचना आता चेंज. किंमत कमी होण्याची शक्यता आहे. प्राइसेस are likely to come down. आता तुम्हाला असं म्हणायचं असलं किमती जास्त होण्याची किंवा वाढण्याची शक्यता आहे म्हणलं तर काय, प्राइसेस आर गो अप. ओके. फक्त काय, कम डाऊनच्या ऐवजी गो अप. परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे. The situation is likely to improve. त्यानंतरची वाक्यरचना शेवटची, मीटिंग अगदी सुरू होतच आहे. काय, मीटिंग अगदी सुरू होतच आहे. The meeting is just about to start. ओके. ह्या वाक्यरचना मी तुम्हाला दिलेल्या आहेत दररोजच्या वापरातल्या. ह्या थोड्याशा पाठ करा सुरुवातीला, जेणेकरून तुमच्या जिभेला वळण पडेल. आणि एकदा तुमच्या जिभेवर हे शब्द रुळले की तुम्हाला बाय डिफॉल्ट म्हणजे ऑटोमॅटिकली तुम्ही ज्या काय रोजच्या वापरातल्या वाक्यरचना ते तुम्ही बोलू शकाल. पहा, ह्यात काय तुम्हाला डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि पुढील सेशनमध्ये आपण असंच एखादा कन्सेप्ट घेऊन येऊ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.